नमस्कार. आता कंटिन्यू करत आहे दुसऱ्या व्हिडिओमध्ये. आता तुम्हाला एस-ई-ओ म्हणजे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनबद्दल शिकायचे आहे. याकरता एस-ई-ओ करण्याच्या प्रक्रियेची माहिती असणे अत्यंत जरूर आहे. ती असल्यासच तुमची वेबसाईट म्हणजेच तुमचा बिझनेस Googleवर प्रथम दिसेल व व कस्टमर तुम्हाला प्रथम ॲप्रोच करतील किंवा तुम्हाला प्रथम पहिला प्रेफरन्स देतील. तुमचा नंतर त्या तुमचे प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेसबद्दल ते माहिती घेतील आणि नंतर ऑर्डर्स प्लेस करतील. त्यामुळे तुमचा बिझनेस वाढावयास मदत होईल. एस-ई-ओ करण्याची पद्धत ही Googleद्वारे होते. फार वर्षापूर्वी Google जेव्हा प्राथमिक अवस्थेत होता, तेव्हा एस-ई-ओची प्रक्रिया करण्याकरता जगातील सर्व कॉम्प्युटरवर सॉफ्टवेअरच्या माध्यमातून जाऊन त्याला त्याला माहिती सर्च करून कस्टमरला पुरवावी लागत असे. परंतु सर्व सर्व कॉम्प्युटरवर पळत जाऊन माहिती घेणे त्याला त्रासदायक होऊ लागले व ते टाईम कन्झ्युमिंग होऊ लागले. त्यामुळे Googleनी इंडेक्सिंग ही नवीन पद्धत, इंडेक्सिंग म्हणजे सूची किंवा अनुक्रम ही पद्धत सुरू केली. त्यामध्ये वेबसाईटवरील Google वर्ड्स हे एकदा वन टाईम वर्क प्रोसेसच्या त्यांनी नोंदी सुरू केल्या. हे काम करण्याकरता एक नवीन सॉफ्टवेअर म्हणजे ते स्पायडर नावाचे सॉफ्टवेअर त्यांनी त्याच्यावरती जबाबदारी सोपविली. हे सॉफ्टवेअर प्रत्येक कॉम्प्युटरवर फक्त एकदाच जाऊन स्टडी करून कीवर्ड्स निवडू लागला व त्याची त्या सूची करून ते इंडेक्सिंग करू लागला व ती माहिती Googleच्या स्टोअरवर तो स्टोअर करू लागला. त्यामुळे Googleचे काम Googleला सोपे होऊ लागले. परंतु ह्या स्पायडरला प्रत्येकांची प्रायव्हेट किंवा कॉन्फिडेन्शियल माहिती अवॉइड करता येत नव्हती. त्यामुळे मोठमोठ्या कंपनी किंवा मोठमोठे बिझनेस यांना तो प्रॉब्लेम होऊ लागला. कारण का त्यांचे सिक्रेट्स किंवा कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन त्या इन्फॉर्मेशनबरोबर तो स्पायडर घेऊन जाऊ लागला. ह्या समस्यामुळे हे समस्याचे निवारण करण्याकरता Googleने एक robot.txt नावाच्या डॉक्युमेंटेशन पद्धतीची अंमलबजावणी सुरू केली. त्यामुळे स्पायडरला कोणते काम करायचे व कोणते काम नाही करायचे हे बायफर्केशन करणे जमू लागले. हे सर्व प्राथमिक काम झाल्यावर Googleनी नवीन प्लगइन इंट्रोड्यूस केले, ते म्हणजे रँक माथ. त्यामुळे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन करणे म्हणजे एस-ई-ओ करणे सर्वांना सोपे होऊ लागले. त्याकरिता वर्डप्रेसच्या डॅशबोर्डवर जाऊन प्लगिन्स ऑप्शन हे सिलेक्ट करा व सर्च बारमध्ये जाऊन प्लगिनचे नाव रँक माथ असे लिहून ते इन्स्टॉल व ॲक्टिवेट करा आणि ते गुगलशी कनेक्ट करून जिथं तुम्हाला ते ऑप्शन विचारतील गुगलशी कनेक्ट करू का, त्यावर तिथं होकार द्या. नंतर ते Google तुम्हाला विचारेल, बाकीच्या डिटेल्स विचारेल, जसे ईमेल, मोबाईल नंबर, पासवर्ड इत्यादी इत्यादी. आणि उरलेल्या सर्व परमिशनसुद्धा त्या Googleना द्या. प्री प्लॅनचे ऑप्शन, इझी वे मेथड व शॉर्ट इनपुट डाटा ह्या ऑप्शनसमोर ॲक्सेप्टन्स द्या किंवा येस म्हणा. नंतर हवे असल्यास तुमचे नाव, कंपनीचे नाव, तुमच्या कंपनीचा लोगो ही ऑप्शनल माहिती याचा विचार करा द्यायचे किंवा नाही. या व्यतिरिक्त जी काही माहिती विचारली आहे ती न देता स्किप करा. गुगल कनेक्शन करण्याकरता ऑप्शनच्या जागी यस लिहा. नंतर हे कनेक्ट होण्याकरता त्याला थोडा वेळ लागतो, मग थोडा वेळ वेट करा आणि काही ऑप्शन्स नंतर
नंतर काही ऑप्शन्स त्या विचारलेले आहेत त्या ऑन कराव्या लागतील, म्हणजे ऑपरेशन तुमचं जे काय आहे वेबसाईटचे ठीक होईल. त्या ऑप्शन्स म्हणजे इंडेक्स स्टॅटस, ॲनालिस्टिक्स, सर्च कन्सोल, स्कीमा, साईट मॅप, इन्स्टंट इंडेक्सिंग, लोकल SEO. ह्या सर्व ज्या ऑप्शन्स आहेत त्या ऑप्शन तुम्हाला ओपन म्हणजे ऑन ठेवावे लागतील, तिथं ऑन करा आणि हे असणे आवश्यक आहे. आणि जिथं जिथं प्रो ऑप्शन्स असतील त्याचा विचार करू नका, कारण ते पेड प्रो ऑप्शन्स आहेत, पैसे द्यावे लागतील. फक्त फ्री ऑप्शन म्हणजे फुकट ऑप्शनचा विचार करा. आता जिथे जिथे सेव्ह करणे आहे तिथे तिथे सेव्ह करा, नाहीतर माहिती तुमच्या वेबसाईटवर येणार नाही व ते काम करू शकणार नाही. वेबसाईटवर जाऊन ती रिफ्रेश करा किंवा रीलोड करा. तुमची आता वेबसाईट आता रेडी झालेली आहे असा मेसेज सुद्धा येईल किंवा ती रेडी झाली आहे अशी खात्री करा. नंतर वेबसाईटमधील ॲडिशन्स किंवा ओमिशन्स, तसेच त्यातील आता जे प्लगिन्समुळे जो काही डाटा दिला डाटा जसं डिस्प्ले झाला आहे तो चेक करून पहा. ही ही झाली सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनच्या पहिल्या पार्टची माहिती. आता SEOच्या दुसऱ्या पार्टची माहिती सर तुम्हाला आज देणार आहेत. दुसरी एक महत्त्वाची बातमी, इम्पॉर्टंट अनाउन्समेंट आहे की तुम्हाला येत्या गुरुवारी 10 जुलैला 11 वाजता एक स्पेशल क्लास आहे आणि तो झूमवर आहे. तो तुम्ही अटेंड करायचा आहे. तो अत्यंत महत्त्वाचा आहे. त्या दिवशी सर सर्वांना उत्तम मार्गदर्शन करणार आहे. तरी हा सेशन कुठल्याही परिस्थितीत चुकवू नका. चला, दररोज नवनवीन शिका, इम्प्लिमेंट करा. बाय. धन्यवाद.